नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक गिरटकर तुम्हा सर्वांच्या मी शिपाई महाराष्ट्राच्या ह्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. तर बघा मित्रांनो, आपण कालमापन म्हणजेच काही तर कॅलेंडर ह्या टॉपिकला सुरुवात केली होती आणि आजची त्याच्यात काही तर क्लास नंबर 3 आहे. आशा करतो याच्या अगोदरचे क्लास 2 तुम्ही पाहिले असाल. ठीक आहे. जर ते क्लास तुम्ही पाहिले नसाल तर तुम्हाला हे आजची क्लास कळणार नाही, म्हणून आधी त्या दोन्ही क्लास चांगल्याने पाहून घ्या, नंतर हे क्लास पहा. तर चला जास्त न बोलता आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करूया. बघा, कालमापन कॅलेंडर टॉपिक आहे आपला आणि तुम्हाला काय करायचं आहे, पी डी एफसाठी आपली काय तर टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या मित्रांनो. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. आता बघा, आज काय शिकणे आहे तर आपल्याला टाईप नंबर 3 शिकणे आहे. पण टाईप नंबर 3 शिकायला ज्या काही आपण टाईप नंबर 1 मध्ये गोष्टी शिकला आणि टाईप नंबर 2 मध्ये गोष्टी शिकला, त्या दोन्ही गोष्टी तुम्हाला येणे गरजेचे आहे. म्हणजे बघा, टाईप नंबर 1 मध्ये काय शिकला, जर साधा वर्ष असेल तर +1 करणार आपण आणि लीप वर्ष असेल तर काय +2 करणार. हे एक गोष्ट शिकला होता. आणखी काय, वर्षामधील फरक फरक आणि त्याच्यामध्ये किती लीप इयर आहेत ते प्लस करणे आणि यांची काय काढणी तर यांच्यामधली बाकी काढणी आणि मग त्याच्यावरून काय करत होतो तर आपण उत्तर काढत होतो. टाईप नंबर 2 मध्ये काय शिकलो, महिन्यांची बाकी. बरोबर आहे ना, हेच शिकलो ना. चला सांगा बरं, एकदा आपण पाहू. बघा, जानेवारीची 3, फेब्रुवारीची 0 किंवा 1, मार्चची 3, एप्रिल 2, मे 3, जून 2, जुलै 3, ऑगस्ट 3, सप्टेंबर 2, ऑक्टोबर 3, नोव्हेंबर 2, डिसेंबर 3. हे काही तर महिन्यांची बाकी आपण कालच्या क्लासमध्ये शिकलो. तर ह्या दोघांचाच वापर करून आज काही तर आपण टाईप नंबर 3 शिकणार. तर चला, याच्यावरती बेसिक वगैरे काही नाही आहे मित्रांनो. जे काही आहे ते आपण सीधे प्रश्नांवरतीच पाहणार. ठीक आहे. तर बघा, प्रश्न क्रमांक 1 काय म्हणते, 12 जानेवारी 1947ला रविवार होता. 12 जानेवारी 1947ला काय होतं तर रविवार होता. तर 4 जानेवारी 2000ला असलेला आठवड्याचा दिवस कोणता, तर 4 जानेवारी 2000ला कोणता दिवस असेल ते आपल्याला सांगायचे आहे. तर बघा, याला सोडवायचं कसं, मी ज्या पद्धतीने सांगतो त्याच पद्धतीने तुम्हाला सोडवायचं आहे. आधी 2-3 प्रश्न चांगल्याने समजून घ्या, बाकी मग तुमच्या याने सोडवा. बघा काय म्हणते, 12 जानेवारी काय तर 12 जानेवारी 1947ला कोणता वार होता तर आपला रविवार होता. बरोबर आहे ना, तेच दिलं आहे आपल्याला प्रश्नामध्ये. आणि काय काढणी आहे तर आपल्याला काढणी आहे 4 जानेवारी 2000ला कोणता वार असेल हेच काढणी आहे. बरोबर आहे का नाही. बघा, 12 जानेवारी 1947ला रविवार होता, तर 4 जानेवारी 2000ला असलेला आठवड्याचा वार कोणता हेच काढणे आहे आपल्याला. तर मग यांना सोडवायचं कसं ते पहा चांगल्याने. बघा, टाईप नंबर 1 मध्ये काय शिकलो होतो आपण, की नंबर 1 मध्ये काय दिलं होतं आपल्याला, की जे सारखी तारीख, दिवस सारखा, महिना सारखा, फक्त काही वर्ष फरक होता. तर त्याच्या आधारे आपण काय करणार, सर्वात आधी 12 जानेवारी 1947 दिला आहे ना, तर आपण काय करणार, 12 जानेवारी 2000 काढणार. किती काढणार तर 2000. 12 जानेवारी 2000 काढणार. त्याच्यावरून आपल्याला काय कळणार, की 12 जानेवारी 2000 ह्या वर्षी कोणता म्हणजे दिवस होता. मग त्याच्यावरून काय करणार आपण, 4 जानेवारी 2000 काढणार. बघा, यांच्यामध्ये फरक किती वर्षाचा आहे. तुम्ही म्हणाल सर 1947 आणि 2000मध्ये किती वर्षाचा फरक आहे, तर 53 वर्षाचा फरक आहे. किती वर्षाचा फरक आहे तर 53 वर्षाचा फरक आहे. मग मला सांगा, याच्यात लीप वर्ष किती असणार. लीप वर्ष आता काढावा लागेल मित्रांनो तुम्हाला. लीप वर्ष काय करावं लागेल तर काढावा लागेल. मग किती लीप वर्ष असणार बघा, 1947 नंतर काही तर 48 असणार ना लीप वर्ष, कारण की 4ने भाग जातो. तर मग 4 फरक जोडत न्यायचे. बघा, 48, 52, 56, मग काय येणार तर 56 झाल्यावर येणार तुमच्या 4 जोडा 60 येणार, 64, 68, 72 येणार. मग नंतर काय येणार तर 76 येणार. 76 झाल्यानंतर काही 80 येणार. 80 झाल्यानंतर
84, 84 झाल्यानंतर 88, 88 झाल्यानंतर 92 येणार, मग काय येणार 96 येणार. बरं 2000 घेणार का आपण? 2000 घेणार का? याच्यात नाही घेणार. फक्त जानी कुठपर्यंत आहे आपल्याला? 12 जानेवारी 2000 पर्यंत जानी आहे आणि त्याची 29 फेब्रुवारी आली का? नाही आली. मग घेणार का आपण? नाही घेणार. मग यांनाच काउंट करा. किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. किती आहेत तर? 13. म्हणजेच काय करणार तर प्लस आपण करणार 13. किती प्लस करणार तर 13 प्लस करणार. मग करा बरं यांची बेरीज किती होणार तर? तुम्ही म्हणाल यांची बेरीज किती होणार? 3 आणि 3 6, 5 आणि 1 किती होणार? 6, 66 होणार. याला काय करणार तर भागीला करणार आपण. किती तर? भागीला करणार 7. करा भागीला 7 करा बरं. काय होणार तर? 7 9 63 म्हणजे काय उरणार? 3 बाकी. किती उरणार तर? 3 बाकी उरणार. बरोबर आहे का नाही? 3 बाकी उरले. मग 3 बाकी उरली तर प्लस करणार की आपण मायनस करणार? तुम्ही म्हणाल सर पुढे जात आहोत आपल्याला +3 करावं लागेल. +3 करणार. रविवारमध्ये +3 करा. काय होणार? सोमवार, मंगळवार, बुधवार. तर काही 12 जानेवारी 2000ला कोणता वार असणार तर? बुधवार असणार. पण आपल्याला 12 जानेवारी 2000ला कोणता वार आहे हे विचारलं आहे का? नाही ना. आपल्याला काय सांगणे आहे तर? आपल्याला सांगणे 4 जानेवारी 2000ला कोणता वार होता ते सांगणे. मग कसं सांगणार? बघा 12 जानेवारी आणि 4 जानेवारी फरक कितीचे आहेत? 4 दिवसांचा फरक. सॉरी 8 दिवसांचा फरक आहे. फरक कितीचे आहेत? करा ना. 12 - 4 किती दिवसांचा फरक आहे तर? 8 दिवसांचा. 8 दिवस. बरोबर आहे का नाही? आणि ह्या 8 दिवसाला कितीने भाग देणार तर आपण? 7ने भाग देणार. करा 8 भागीला 7. तर बाकी किती उरते? 1 बाकी उरते. किती बाकी उरते? 1 बाकी उरते. मग हे 1 बाकी उरते तर मग मी प्लस करणार की मायनस करणार? तुम्ही म्हणाल सर आपण 12 जानेवारीपासून 4 जानेवारीपर्यंत मागे जातो तर काय करावं लागेल मला? मायनस करावं लागेल. किती मायनस करावं लागेल? -1. बुधवारमधून 1 गेला काय येणार तर? मंगळवार. बुधवारमधून 1 गेला काय येणार तर? मंगळवार. कोणता ऑप्शन आहे तर? ऑप्शन नंबर 2 हा काय असणार तर? एकदम बरोबर उत्तर असणार. बघा हा टाईप नंबर 3 मध्ये काय करणार आपण? एखादी तारीख दिली राहील, त्याचा दिवस दिला राहील आणि दुसऱ्या तारखेचा आपल्याला दिवस विचारेल. ठीक आहे. तर काय करणार? 12 जानेवारी 1947 दिली होते. तर आपण काय करणार? 12 जानेवारी 2000 काढणार. कारण की हे काढायला आपल्याला सोपी जाईल. बरोबर आहे का नाही? मग ते काढल्यानंतर जो टाईप नंबर 2चा कॉन्सेप्ट आहे, इथं कोणता कॉन्सेप्ट लागणार? टाईप नंबर 2चा. 12 जानेवारी 2000 ते 4 जानेवारी 2000 यांच्यामधला मग आपण काय करणार? फरक. आणि त्या फरकास काय तर 7ने भाग देणार आणि जे बाकी उरते त्या बाकीला काय प्लस किंवा मायनस करणार. तर अशा पद्धतीने आपलं उत्तर काय येणार तर? ऑप्शन नंबर 2 मंगळवार. समजलं? 2-3 प्रश्न घेतल्यावर समजून जाईल. टेन्शन नको घ्या. चला पुढचा प्रश्न पाहूया. पहा आता हा माझ्याकडून प्रश्न घ्या बरं. बिलकुल तसा हा जो पहिला प्रश्न होता मित्रांनो, याच्यात काय झालं आपलं? बघा हा फरक जास्त झाला म्हणून तुम्हाला थोडं कठीण वाटत असेल. पण हा प्रश्न पहा आता जो पुढचा मी दिलाय. काय म्हणत आहे? 14 जानेवारी 1997ला. 14 जानेवारी 1997ला काय आहे म्हणते तर? सोमवार आहे म्हणते. आणि आपल्याला 5 जानेवारी 2000ला कोणता वार आहे ते सांगायचे आहे. तर आधी काय करणार मी याच्यावरून? आधी मी याच्यावरून काढणार की 14 जानेवारी 2000ला 2000ला कोणता वार आहे? बरोबर आहे का नाही? तेच काढणार ना. तर बघा 97 पासून 2000 किती वर्षाचा फरक आहे? तुम्ही म्हणाल सर 3 वर्षाचा फरक आहे. आणि याच्यात एखादी 29 फेब्रुवारी तारीख आली आहे का? बघा 97 नंतर डायरेक्ट लीप वर्ष होते 2000. पण 2000ची 29 फेब्रुवारी आली का? नाही. आपण कुठपर्यंत गेला? फक्त 14 जानेवारीपर्यंत गेला. 29 फेब्रुवारी आली का? नाही आली. म्हणजे याची बाकी किती उरणार? फक्त 3च उरणार. तर काय करावं लागेल? तुम्ही म्हणाल सर पुढे जातो प्लस करा. सोमवारमध्ये 3 प्लस करा. काय होणार? मंगळवार, बुधवार, गुरुवार. सोमवारमध्ये 3 प्लस केला, उत्तर काय मिळालं आपल्याला? गुरुवार. ठीक आहे. तर 14 जानेवारीला गुरुवार आहे तर 5 जानेवारीला काय असेल तर सिम्पली काय करणार मी? यांच्यामधला फरक काढणार. 14 - 5 करा. किती आला तर? 9. आणि ह्या 9ला भागीला करा 7 म्हणजे बाकी किती आला? 2. 2 हे काय झाले तर बाकी झाले.
मग मला सांगा 2 बाकी आले, याच्यामध्ये 2 प्लस करू की मायनस करू? तुम्ही म्हणाल सर आपण मागे जात आहोत म्हणून आपल्याला काय करावं लागेल, -2 करावं लागेल. तर गुरुवारमधून 2 गेले काय होणार, बुधवार मंगळवार. काय होणार तर मंगळवार. याच्या पण उत्तर काय येणार तर मंगळवार. काय उत्तर येणार तर याच्या मंगळवार. तर हे अशा पद्धतीनं आपण टाईप नंबर 1 बघा, तुम्हाला आधीच म्हणलो की टाईप नंबर 1 आणि टाईप नंबर 2 हे चांगल्याने यायला पाहिजेत. टाईप नंबर 1 आणि टाईप नंबर 2 त्याच्याच आपण वापर याच्यामध्ये करणार आहोत. चला समजलं आता. चला आता काय करणार आपण, आता हा देखील एक प्रश्न थोडा चांगल्याने पाहू, बाकीचे प्रश्न थोडे मग स्पीडमध्ये करू. बघा काय म्हणते, 2015च्या शनिवारी स्वातंत्र्य दिनानिमित्त सुट्टी होती. स्वातंत्र्य दिन कधी राहते मित्रांनो, 15 ऑगस्टला. म्हणजेच काय तर 15 ऑगस्ट 2015 ला कोणता वार होता तर शनिवार होता. शनिवार. मग काय तर 11 सप्टेंबर 2017 रोजी. तर मला काय पाहिजेत 11 सप्टेंबर 2000 किती तर 2017 रोजी कोणता वार आहे ते सांगायचे. कसं सांगणार मी, बघा आधी काय काढणार आपण, आधी काढणार 15 ऑगस्ट 2017. आधी काय काढणार तर 15 ऑगस्ट 2017 की 15 ऑगस्ट 2017ला कोणता वार होता, मग त्याच्यानंतर पुढची प्रोसेस करणार. बघा 15 ते 17 किती वर्षाचा फरक, 2 वर्षाचा फरक. आणि याच्यात 29 फेब्रुवारी येते का, हो येते. 2016ला 29 फेब्रुवारी येणार, म्हणजे एक म्हणजे किती तर 3 बाकी उरले. मग मला सांगा 3 बाकी आहे, प्लस करू की मायनस करू? तुम्ही म्हणाल सर पुढे जातात +3 करा. शनिवारमध्ये 3 जोडा, काय होणार रविवार सोमवार मंगळवार. रविवार सोमवार मंगळवार म्हणजेच 15 ऑगस्ट 2017ला काय येणार तर तुमचा मंगळवार. बघा मग 15 ऑगस्ट 2017ला मंगळवार आहे, तर 11 सप्टेंबर 2017ला कोणता वार असणार? तर मग आपण काय करणार याच्यासाठी काय करतो आपण, तर आपण टाईप नंबर 2 मध्ये जाणार. बघा कुठपासून, ऑगस्टपासून कुठपर्यंत जातो, सप्टेंबरपर्यंत. ऑगस्टपासून सप्टेंबरपर्यंत जातो. बघा शेवटच्या महिन्याची जशीची तशी तारीख लिहितो आपण, जेवढी तारीख दिली आहे तेवढी. आणि पहिल्या महिन्याची काय लिहितो, शिल्लक दिवस. बघा ऑगस्टमध्ये 31 दिवस, 31 मायनस 15 करा, हे किती शिल्लक दिवस उरणार 16. मग यांना काय करणार, लहान करणार. बघा 7 दूनी 14, 2 बाकी उरले, 7 1 7, 4 बाकी उरले. म्हणजेच याचा अर्थ काय होणार, 2 अधिक 4 किती होणार तर 6. म्हणजे किती बाकी उरले तर 6 बाकी उरलेत. किती बाकी उरले, 6 बाकी. मग मला सांगा 6 प्लस करू की मायनस करू? तुम्ही म्हणाल सर ऑगस्टपासून सप्टेंबरपर्यंत पुढे जातात, तर 6 काय करावं लागेल, प्लस करावं लागेल. पण 6 प्लस करा किंवा -1 करा, दोन्ही काही आहेत तर समानच आहेत. म्हणून काय करणार मी, -1 करणार. मंगळवारमधून 1 गेला, काय येणार तर बुधवार. म्हणजे ह्या प्रश्नाचं तुमचं काय उत्तर येणार तर बुधवार. आहे का ऑप्शनमध्ये, आहे ना? कोणता ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर 4 हा काय असणार तर एकदम बरोबर उत्तर असणार. बघा तेच 15 ऑगस्ट 2015ला शनिवार दिला होता, तर 15 ऑगस्ट 2017ला आपण काढला, काय निघाला आपला मंगळवार उत्तर निघाला. मग 15 ऑगस्ट 2017ला मंगळवार आहे, तर 11 सप्टेंबर 2017ला काय असणार तर ते टाईप नंबर 2 मध्ये पहिला ऑगस्ट महिन्याचे शिल्लक दिवस घेतला आणि सप्टेंबर महिन्याची जी तारीख दिली होती ती. तर किती बाकी मिळाले आपल्याला, 6 बाकी मिळाले. आणि त्याच्यानंतर 6 प्लस केले तर उत्तर काय मिळालं, बुधवार. कोणता ऑप्शन तर ऑप्शन नंबर 4 हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. समजलं. चला पुढचा प्रश्न पाहूया. बघा पुढचा प्रश्न काय म्हणते, वाचा. 2000 साली शिक्षक दिन गुरुवारी होता, तर 2001 साली प्रजासत्ताक दिन कोणत्या दिवशी येणार? बघा शिक्षक दिन कधी असतो तर 5 सप्टेंबर. 5 सप्टेंबर 2000 साली काय होता तर शिक्षक दिन होता. तर वार कोणता होता तर शिक्षक दिनानिमित्त वार होता गुरुवार. कोणता वार होता मित्रांनो, गुरुवार. आता माझ्यासोबत सोडवणी चालू करा तुम्ही. कोणता वार होता, गुरुवार होता. तर आपल्याला काय म्हणलं, 2001 साली प्रजासत्ताक दिन कोणत्या दिवशी, 2001 साली प्रजासत्ताक दिन कोणत्या दिवशी होता? 2001 प्रजासत्ताक दिन कधी येतो तर 26 जानेवारी. 26 जानेवारी 2001 कोणता वार होता? तर बघा मित्रांनो, याला आपण 2 पद्धतीने सोडवू शकतो. कोणते 2 पद्धतीने तर एक आपण करू शकतो की सप्टेंबर पासून पुढच्या वर्षात जानेवारीपर्यंत जाऊ शकतो. कसं बघा, पहिला आपण त्याच पद्धतीने पाहू कसं जाणार. बघा सप्टेंबर पासून
कुठं तर जानेवारीपर्यंत बघा. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हा महिना कंप्लीट झाला. मग पुढचा महिना काय तर जानेवारी. जानेवारीत जेवढे दिवस दिले तेवढे, कारण की एकच वर्षाचा फरक आहे ना. 2000 पासून आपल्याला काही 2001 पर्यंत जाणे, तर सिम्पली तेच करणार. आणि काही सप्टेंबरचे उरलेले दिवस, सप्टेंबर किती दिवसाचा असतो? 30. 30 मायनस 5 करा, काय होणार तर 25. मग बघा, ऑक्टोबरचे 3, नोव्हेंबरचे 2 आणि डिसेंबरचे 3. ठीक आहे. मग काय करणार आपण, यांना लहान करा. 7 तेरी 21. 21 25मधून 21 गेले किती राहणार? 4. आणि काय होणार? 7 तेरी 21. हे किती उरणार तर 5. यांची करणार आपण बेरीज. काय होणार? 4 आणि 3 7, 7 आणि 2 9, 9 आणि 3 12, 12 आणि 5 काय होणार तर 17. 17 बाटे काय करणार? 17 बाटे 7 करा. 7 दोन्ही 14. किती उरले? 3 बाकी. किती बाकी उरले? 3 बाकी. बघा, पुढे जाणे आहे की मागे जाणे आहे? मला पुढे जाणे आहे, तर काय करणार? +3 करणार. 3 बाकी उरले, +3 करणार. काय होणार? गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. म्हणजे याचं उत्तर काय येणार तर रविवार. याच्या उत्तर काय येणार मित्रांनो? रविवार. कोणता ऑप्शन आहे तर ऑप्शन नंबर 4 हा काही असणार तर एकदम बरोबर. बघा, प्रश्न आपल्याला देते कोणत्या पद्धतीने, आपण त्या पद्धतीने सोडवणार. याच्यामध्ये फरक फार कमी होता. आपण सीधा सप्टेंबरपासून दुसऱ्या वर्षाचे जानेवारीपर्यंत गेलो, बरोबर आहे का नाही? कारण की फरक एकाच वर्षाचा होता. पण जर समजा तुम्हाला ही पद्धत नाही आठवली, ही पद्धत नाही आठवली, तर काय कराल तुम्ही? 5 सप्टेंबर 2000 आहे, तर 5 सप्टेंबर काय काढाल तर तुम्ही 2001 काढाल. मग काय, जानेवारीपासून आपल्याला सप्टेंबर महिन्यापर्यंत जावं लागेल आणि त्याच्यानंतर उत्तर काढायला लागेल. तरी उत्तर काय येणार तुमचं? सारखाच येणार, सेमच उत्तर येणार. ठीक आहे. तरी पण तो त्या पद्धतीने तुम्ही एकदा सोडवून पाहाल. ठीक आहे. चला, आता पुढचा प्रश्न पाहणार आपण. बघा, प्रश्न क्रमांक किती तर 4. मित्रांनो काय म्हणते, जर 29 डिसेंबर 1956 रोजी शनिवार होता, तर 16 जानेवारी 1967 रोजी आठवड्याचा कोणता वार होता? तर 16 जानेवारी 1967 रोजी आठवड्याचा कोणता वार होता हे सांगणे आहे आपल्याला. कसं काढणार बघा, याला पण थोडंफार तसंच सोडवणार आपण. किती दिलं आहे आपल्याला? 29 डिसेंबर 1956. 29 डिसेंबर 1956ला कोणता वार होता तर शनिवार होता. शनिवार. आणि मग आपल्याला काय म्हणते, 16 जानेवारी 1967ला कोणता वार होता? बरोबर आहे का नाही? तर आपण एक हे देखील करू शकतो की बघा, 29 डिसेंबर 1956 रोजी काय आहे? शनिवार आहे. तर याच्या आपण काय करू शकतो? 29 डिसेंबर 1966 काढू शकतो आपण. 66 काढल्यानंतर काय जाणार आपण? जानेवारी महिन्यापर्यंत जाणार. बरोबर आहे का नाही? जर चला तसं पण नाही समजत आहे तर आपण आपल्याच पद्धतीने करू. काय करणार मी? 29 डिसेंबर 1967 काढणार मी. 29 डिसेंबर काय काढणार तर 167 काढणार. किती वर्षाचा फरक आहे बघा, 56 ते 66 10 आणि एक काय होणार 11. 11 वर्षाचा फरक आहे. अधिक काय करावं लागेल मला? लीप वर्ष. बघा, 56 स्वतः लीप वर्ष आहे, बरोबर आहे का नाही? पण त्याची 29 फेब्रुवारी निघून गेलेली आहे. आली का त्याच्या दरम्यान? नाही, 29 फेब्रुवारी निघून गेलेली आहे. मग त्याच्यानंतर काय येणार? 60 येणार आणि 64 येणार. बघा ना, 56 झाल्यावर काय येणार तर 60 आणि काय येणार 64. मग तर काय आहे? 67 आहे. 67 आहे का लीप वर्ष? नाही. म्हणजे किती लीप वर्ष येणार? 2. म्हणजे बेरीज किती होणार? 13. 13/7 करा. बाकी किती येणार तर आता? बाकी येणार तुमची 6. बाकी किती येणार? 6. प्लस करू की मायनस करू? तुम्ही म्हणाल सर प्लस करा, कारण की काही तर पुढे जात आहोत आपण. +6 केला आपण. बघा, +6 करा किंवा -1 करा, उत्तर काय येणार? तेवढंच येणार. तर शनिवारमधून 1 गेला, काय येणार तर शुक्रवार. बघ, शनिवारमधून 1 गेला, काय येणार? शुक्रवार येणार किंवा +6 करा, शुक्रवारच उत्तर येणार. आता बघा, आपल्याला काय जानेवारीपासून डिसेंबरपर्यंत जाणे आहे. कुठपासून कुठपर्यंत जाणे आहे तर आपल्याला जानेवारीपासून डिसेंबरपर्यंत जाणे आहे. तर बघा, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट,
सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. बरोबर आहे की नाही? इथपर्यंत जानेवारी. तर कसं करणार आता बघा, 29 डिसेंबरपर्यंत जानेवारी, तर डिसेंबरला 29च द्यावा लागेल. आणि जानेवारीचे शिल्लक दिवस बघा, 16 दिवस दिले आहेत जानेवारीचे, तर शिल्लक दिवस किती घ्यावं लागेल? 15. मग बघा लीप वर्ष आहे का नाही, तर याची 0. 3 2 3 2 3 3 2 3 3 2 3 2. हे माहीत तर आहे तर शिल्लक दिवस तुम्हाला. मग काय करणार? काटपीट कर. बघा याचे शिल्लक दिवस 1 वाचणार आणि याचे देखील शिल्लक दिवस किती? 1 वाचणार. बरोबर आहे का नाही? मग बेरीज करा. 1 आणि 3 4, 4 आणि 2 6, 6 आणि 3 9, 9 आणि 2 11, 11 आणि 3 किती होणार? तर 14, 14 आणि 3 17, 17 आणि 2 19, 19 आणि 3 किती होणार? तर 22, 22 आणि 2 किती होणार? 22 आणि 2 24, 24 आणि 1 किती होणार? तर 25. म्हणजे बाकी किती येत आहे? तर 25. 25ला 7ने भाग द्या, उरत किती आहे? तर 7 तेरी 21, 4 बाकी. किती बाकी उरत आहे? तर 4 बाकी. 4 बाकी उरत आहेत. मग 4 बाकी प्लस करू की मायनस करू? तुम्ही म्हणाल सर आपल्याला 4 बाकी मायनस करावं लागेल, कारण की आपण मागे जातो. -4 करा. शुक्रवार -4 काय होणार? शुक्रवार -4 काय होणार? बघा, गुरुवार, बुधवार, मंगळवार, सोमवार. म्हणजे याचं उत्तर काय येणार? तर सोमवार. याचं उत्तर काय येणार? सोमवार. कोणता ऑप्शन? तर ऑप्शन नंबर 1 हा काय आहे? तर एकदम बरोबर आहे. ठीक आहे. ऑप्शन नंबर 1 तो काय आहे? तर एकदम बरोबर आहे. पण याला काय करू आपण? वेगळ्या पद्धतीने पण सोडवून पाहू. जे मी तुम्हाला आधी सांगितलो की काय 66 पर्यंत काढणार आणि त्याचे काय घेणार? तर पुढचे दिवस घेणार. ठीक आहे. चला आधी हे पाहून घ्या चांगल्याने. पहा, तोच प्रश्न रिपीट लिहिला आहे मित्रांनो. 29 डिसेंबर 1956ला जर शनिवार असेल तर 16 जानेवारी 1967ला काय असणार? तर मी काय म्हणतो, 29 डिसेंबर 29 डिसेंबर किती? 1956ला काय आहे? तर शनिवार आहे. तर आपण आधी काय करू? 29 डिसेंबर 29 डिसेंबर 1967 न काढता काय करणार? तर 1966 काढू. बरोबर आहे. म्हणजे काय होणार? इथून तिथपर्यंत जायला आपल्याला कठीण नाही जाणार. कसं होणार बघा, याच्यात किती वर्षांचा फरक आहे? आता सीधा सीधा दिसत आहे. किती वर्षांचा फरक आहे? 10. 10 अधिक किती लीप वर्ष येणार? 56 मधली ते 29 निघून गेले. मग 60 आणि 64 म्हणजे किती? 2. तर असे किती येणार? तर 12 येणार. 12/7 म्हणजे किती? 5 बाकी उरणार. म्हणजे काय करावं लागेल? +5 करावं लागेल मला. +5 करा किंवा -2 करा. उत्तर काय येणार? तर तेच येणार. बघा, शनिवारमधून 2 काढा. काय येणार? शुक्रवार, गुरुवार. म्हणजे 29 डिसेंबर 1966ला काय असणार? तर गुरुवार असणार. मग मला काय पाहिजे? तर 16 जानेवारी 1967. 16 जानेवारी 1967 पाहिजेत. तर बघा, मला काय करणे? डिसेंबरपासून जानेवारीपर्यंत पुढच्या जानेवारीपर्यंत काय करणार? आधी येणार डिसेंबर, मग येणार जानेवारी. जो शेवटचा महिना येते त्याची जसेचे तसे दिवस आणि आधीचे शिल्लक दिवस. बघा, 31चा महिना 29 दिला आहे म्हणजे किती येणार? तर 2 शिल्लक येणार. आणि याचे काटून घ्या. काय येणार? 7 दूनी 14, 2 शिल्लक म्हणजे किती येणार? तर 4. किती येणार? 4 बाकी येणार. बरं, 4 बाकी प्लस करू की मायनस करू? बघा, प्लस करावं लागेल मला, पुढे जाणे. बरोबर आहे का नाही? तर काय करणार मी याच्यात? 4 प्लस करणार. 4 प्लस करणार म्हणजेच काय होणार? तर बघा, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार. म्हणजे याचं उत्तर काय येणार? तर सोमवार. काय उत्तर येणार? सोमवार. आणि बघा, मागे पण आपण सोडवला तरी पण उत्तर काय आलं? तर सोमवारच आला. असे सोडवा नाहीतर असे सोडवा. पण असे सोडवाल तर काय थोडं कमी वेळ लागणार याला आणि त्याला काय तर थोडं जास्त वेळ. का बरं जास्त वेळ? कारण की बघा, पूर्ण आपण जानेवारीपासून कुठपर्यंत जात आहोत? तर डिसेंबरपर्यंत जावं लागत आहे. तर हे एवढं मोठं कॅल्क्युलेशन करावं लागत आहे. आणि इथं काय केलं बघा, इथं पण कॅल्क्युलेशनमध्ये कमी आला आपल्याला आणि डिसेंबरपासून तर फक्त काय तर जानेवारीपर्यंत जातो. तर हा फरक आला इथं. समजलं ना? आता ते तुमच्यावर की कोणत्या पद्धतीने तुम्ही सोडवत्या. चला पुढचा प्रश्न पाहूया. आता थोडं स्पीड घेणार आपण, कारण की 4-5 प्रश्न तर होऊनच गेले माझ्याकडून. चला, काय म्हणते? 8 मार्च 1996 रोजी शुक्रवार होता, तर 7 एप्रिल 2006 रोजी आठवड्याचा कोणता वार असेल? बघा, 8 मार्च 8 मार्च किती? तर 1996.
1996ला काय होता म्हणते तर शुक्रवार. शुक्रवार तर 7 एप्रिल, काय 7 एप्रिल, एप्रिल 7 एप्रिल 2006, 2006 रोजी आठवड्याचा कोणता वार असेल. चला तर आधी काय करणार मित्रांनो, 8 मार्च 1996 दिलाय तर काय करणार आधी आपण 8 मार्च, 8 मार्च किती तर 2006 काढणार. 8 मार्च 2006. बघा फरक किती वर्षाचा आहे तर 10 वर्षाचा आहे, शेतात दिसत आहे. मग लीप इयर पा बघा 96 लीप इयर आहे का आहे, पण त्याची 29 फेब्रुवारी आधीची निघून गेली तर तो घेणार का आपण नाही घेणार. मग काय घेणार बघा 96 झाल्यानंतर 2000 आहे, 2000 आणि नंतर काय आहे 2004, 2004 म्हणजे असे किती आहेत तर हे 2च आहेत. किती आहेत मित्रांनो 2, तर प्लस किती करणार तर याच्यात 2 म्हणजे हे किती झाले 12. पण 12 घेणार का आपण नाही, 12 नाही घेणार. याचे काय करणार शिल्लक दिवस 7 एक 7 किती वाचले तर 5 शिल्लक दिवस वाचले. मग काय करणार प्लस करू की मायनस करू. तुम्ही म्हणाल सर प्लस करावं लागेल, पुढे जातो तर +5 करा. बघा +5 करा किंवा -2 करा, उत्तर तेच येणार. शुक्रवारमधून 2 मायनस करा, काय येणार गुरुवार बुधवार, म्हणजे हा काय येणार तर हा येणार तुमचा बुधवार. बरोबर आहे का नाही. मग बघा आता मला जाने कुठपासून कुठपर्यंत आहे तर मार्चपासून जाने आहे एप्रिलपर्यंत. मार्च एप्रिल बघा शेवटच्या महिन्याचे जेवढेचे तेवढे दिवस आणि सुरुवातीच्या महिन्याचे शिल्लक दिवस. बघा 31 तारखेचा काय असतो तर मार्च महिना असतो. 31 मधून 8 गेले किती उरणार तर 23. 31 मधून 8 गेले किती उरणार 23. तर चला याचे काही शिल्लक दिवस पाहिजे. याचे तर काय येणार 0, 7 तेरे 21 म्हणजे 2. यांची बेरीज करा तर शिल्लक दिवस किती उरणार तर 2. मग काय करावं लागेल मार्चपासून एप्रिलपर्यंत जातं तर मला काय करावं लागेल +2. बुधवारमध्ये 2 जोडा काय होणार गुरुवार शुक्रवार, काय होणार तर गुरुवार शुक्रवार, म्हणजे याचा उत्तर काय येणार तर शुक्रवार येणार मित्रांनो. कोणता ऑप्शन आहे तर ऑप्शन नंबर 4 हा काय असणार तर एकदम बरोबर उत्तर असणार. समजला. चला पुढचा प्रश्न पाहूया. बघा पुढचा प्रश्न काय आहे तर जर 6 नोव्हेंबर 1995 रोजी शुक्रवार असेल तर 16 डिसेंबर 1993 रोजी कोणता वार असेल. मागे जाणी आहे बघा 6 नोव्हेंबर, 6 नोव्हेंबरला काय आहे 1995 ला काय आहे तर बघा शुक्रवार दिला आहे आपल्याला शुक्रवार, आणि काढायला कधी सांगितलं आहे तर 16 डिसेंबर, 16 डिसेंबर, 16 डिसेंबर काय तर 1993, 1993ला कोणता वार असणार. कोणता वार असणार बघा येणार रे काय काढणार आधी बघा 6 नोव्हेंबर, 6 नोव्हेंबर, 6 नोव्हेंबर 1993 काढणार आधी. 6 नोव्हेंबर काय काढणार तर 1993. चला 6 नोव्हेंबर 1993 काढणार. याच्यात काय येणार मग बघा किती वर्षाचा फरक आहे सिद्धात दिसत आहे सर 2 वर्षाचा फरक आहे. बघा मग याच्यात लीप वर्ष येत आहे का कोणता बघा 1992 आणि 1996 हे 2 लीप वर्ष आहेत. नाही याच्यात 92 येत आहे आणि 96, कारण की बघा ना 93 पासून 95 पर्यंत जाणार आपण. 93, 94, 95 लीप वर्ष आला का नाही, म्हणजे बाकी किती उरले 2. पण बघा आपण काही वापिस जातो मागे जातो म्हणजे काय करावं लागेल मला हे मायनस करावं लागेल. काय करावं लागेल तर मला मायनस करावं लागेल. बघा शुक्रवारमधून 2 गेले काय येणार, शुक्रवारमधून 2 गेले गुरुवार बुधवार, म्हणजे काय येणार तर हे बुधवार. 6 नोव्हेंबर 1993ला काय येणार बुधवार. मग मला काय करावं लागेल नोव्हेंबरपासून डिसेंबरपर्यंत जाणे. बघा नोव्हेंबर जे डिसेंबर शेवटचा महिना आहे याची दिलेली तारीख आणि जो नोव्हेंबर आहे हा 30 दिवसाचा महिना आहे, तर याचे काय घ्यावं लागेल शिल्लक दिवस. तर 30 - 6 किती होणार तर 24. शिल्लक काढा बघा 7 तेरी 21 3 वाचले, 7 दुनी 14 2 वाचले, अधिक करा म्हणजे किती बाकी आली तर 5 बाकी आली. किती बाकी आली 5. हे काय आहे तर बाकी. काय करावं लागेल आता मला प्लस करू की मायनस करू. तुम्ही म्हणाल सर प्लस करावं लागेल, पुढे जातो +5 करा. नोव्हेंबरपासून डिसेंबरपर्यंत जातो काय करावं लागेल मला +5 करावं लागेल. बघा +5 करा किंवा -2 करा, उत्तर काय येणार समानच. तर -2 करू बघा बुधवारमधून मंगळवार सोमवार, म्हणजे याचं उत्तर काय येणार तर सोमवार. काय उत्तर येणार आहे याचं सोमवार. कोणता ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 1 हा काही असणार तर एकदम बरोबर उत्तर असणार. समजलं. चला पुढचा प्रश्न पाहूया. बघा
जर 7 मे 2000 रोजी रविवार असेल तर 15 जुलै 2010 रोजी आठवड्याचा कोणता वार असेल? बिलकुल तसाच प्रश्न आहे. नेहमीप्रमाणे एक प्रश्न तुम्हाला होमवर्क राहणारच. तर हा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे मित्रांनो? होमवर्क आहे. ठीक आहे, हा सोडवणी आहे तुम्हाला. चला पुढचा प्रश्न बघा. जर 15 जुलै 2010 रोजी गुरुवार असेल तर 5 जून 2022 रोजी आठवड्याचा कोणता वार असणार? बघा 15 जुलै 15 जुलै किती तर 2010 रोजी कोणता वार असेल म्हणते? गुरुवार. कोणता वार आहे तर आपला गुरुवार आहे. ठीक आहे, तर 5 जून 2022 रोजी 5 जून 2022 ला कोणता वार असेल आपल्याला ते सांगणे. कसं काढणार आता? आधी तर सर्वात आधी काय काढणार तर 15 जुलै 2022 काढणार. काय काढणार आपण? 15 जुलै 2022 बरोबर आहे का नाही? बघा 15 जुलै 2022 किती वर्षांचा फरक आहे? तुम्ही म्हणाल सर सीधं दिसत आहे आम्हाला 12 वर्षाचा फरक आहे. मग लीप वर्ष किती येणार बघा याच्यामध्ये? 12, 16, 20 बरोबर आहे का नाही? 2012 लीप वर्ष येणार, 2016 येणार आणि 2020 त्याच्यानंतर येणार का नाही? म्हणजे किती लीप वर्ष येणार तर 3 लीप वर्ष येणार. यांची बेरीज करा. 12 आणि 3 किती होणार? 15. पण 15 घेणार का आपण? नाही, याचे शिल्लक दिवस घेणार. 7 दुनी 14 किती शिल्लक दिवस आहेत तर 1. किती शिल्लक दिवस आहेत मित्रांनो? 1 शिल्लक दिवस आहेत. ते काय करणार तर पुढे जातात प्लस करणार, प्लस 1 करा म्हणजे काय होणार? गुरुवार आणि 1 काय होणार तर शुक्रवार. गुरुवार आणि 1 काय होणार? शुक्रवार होणार. पण आपल्याला 15 जुलै म्हणत आहे का नाही? आपल्याला 5 जून काढणी आहे. तर बघा लहान महिन्यापासून आपण मोठ्या महिन्यापर्यंत जातो. काय करतो? लहान महिन्यापासून आपण मोठ्यापर्यंत म्हणजे आधी कोण येते? नाहीतर तुम्ही इथं म्हणत असाल मागचे प्रश्न कुठे गेले की सर कुठे गेलं रे? हां की सर तुम्ही याच्यात डिसेंबर आधी घेतल्या, हा डिसेंबर आणि ह्या जानेवारी नंतर घेतल्या. पण जानेवारी आधी येते आणि डिसेंबर नंतर येते, तसं नाही आहे. बघा हा डिसेंबर कोणत्या वर्षाचा आहे? 1966चा आहे. आणि हा जानेवारी कोणत्या महिन्याचा आहे? तर हा 67चा आहे. तर 66चा डिसेंबर आधी येणार की 67ची जानेवारी? तर तुम्ही म्हणाल सर 66ची डिसेंबर आधी येणार म्हणून त्याला काय घेतलं? आधी घेतलं आहे. आणि 67ची जानेवारी काय घेतली आहे? नंतर. पण बाकीचे जे आहेत जे बाकीचे आपण कंटिन्यू सोडवतात तर त्याच्यामध्ये काय करावं लागेल आपल्याला? जे आधी येते जर वर्ष समान असेल, जो महिना आधी येते तोच घेणार आपण. बघा कोणता महिना आधी येते तर जून महिना आधी येते, तर जून घेणार. जून आणि जुलै बरोबर आहे का नाही? बघा जुलैचे किती दिवस? 15 तारीख दिली आहे तर 15 लिहून घेणार. आणि जूनचे शिल्लक दिवस किती? बघा जून हा किती दिवसाचा? 30 दिवसाचा असतो. 30 मधून 5 गेले किती असणार? 25. पण आपण हे घेणार का नाही? याचे शिल्लक दिवस बघा. 7 तेरी 21 किती वाजले? 4 आणि 7 दुनी 14 किती वाजले? 1. म्हणजे हे किती होणार? यांची बेरीज करणार तर 5. काय होणार? 5 होणार. बघा मग 5 प्लस करू की मायनस करू? तुम्ही म्हणाल सर आता मायनस करावं लागेल. का बरं मायनस करावं लागेल? कारण मागे जात आहोत. बघा -5 करा किंवा +2 करा, उत्तर काय येणार? समानच येणार. म्हणून काय करणार मी? +2 करणार. शुक्रवारमध्ये 2 जोडा, शुक्रवार, शनिवार, रविवार म्हणजे उत्तर काय येणार तर याच्या रविवार. काय उत्तर येणार? रविवार. अरे समजत आहे की नाही? कोणता ऑप्शन आहे? ऑप्शन नंबर 1 हा काही असणार तर एकदम बरोबर उत्तर असणार. कोणता ऑप्शन येणार? पहिला ऑप्शन येणार. चलो पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न काय आहे तर 9वा आणि ह्या टाईपचा काहीतरी शेवटचा प्रश्न असणार. मग आहेत का? नाही आहेत. चलो बघा, जर 21 मार्च 2021 रोजी रविवार होता तर 12 जानेवारी 2022 रोजी कोणता दिवस असेल? सोपी आहे हा. काहीतरी 21 मार्च 2021 रोजी काय होता तर रविवार. रविवार होता. तर 12 जानेवारी काय तर 12 जानेवारी 2022 रोजी कोणता वार असेल? बघा आधी काय काढणार तर मी 21 मार्च काय काढणार? 21 मार्च. आपण हे पण करू शकतो ना, न काढता 21 मार्च मी सीधा मार्च पासून जानेवारीपर्यंत जाऊ शकतो. बरोबर आहे का नाही? पण ते खूप लांब होऊन जाणार. तर हेच काढू 21 मार्च 2022. 21 मार्च 2022. मार्च आणि 2022च्या हे जवळ होऊन जाणार तर लवकर निपटणार. चला
काय होणार मग बघा, किती वर्ष आहेत, +1 आहे, +1 आहे. काही लीप वर्ष वगैरे 29 फेब्रुवारी आहे का, नाही. म्हणजे काय करावं लागेल, सीधा मला +1 करावं लागेल. 21 मार्च 2021 ते 21 मार्च 2022 हा रविवार आहे, तर हा काय होणार, सोमवार होणार. बरोबर आहे का नाही, पहिला टाईप झाला आता हा. मग काय, मला मार्चपासून जानेवारीपर्यंत किंवा जानेवारीपासून मार्चपर्यंत, तर काय होणार, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. बरोबर आहे का नाही. तर बघा, मार्चची दिलेली तारीख जशीची तशी लिहायची. मार्चची तारीख किती दिली आहे, 21. आणि बघा जानेवारीची शिल्लक दिवस लिहायचे. बघा जानेवारी 31 दिवसाचा मायनस काय होणार, 12. 31मधून 12 गेले किती होणार बघा, 11तून 2 गेले 9 राहणार, आणि ह्या 2तून 1 गेला 1 राहणार. ठीक आहे, म्हणजे किती होणार तर 19. फेब्रुवारी लीप वर्ष नाही आहे, म्हणजे काय येणार 0. पण हे असेच घेणार का, नाही, याची शिल्लक दिवस बघा, 7 दुनी 14 म्हणजे किती होणार, हे 5. 7 दुनी 14, 5 उरणार. आणि इकडे काय होणार, 7 तेरे 21 म्हणजे 0 उरणार. हे 7 दुनी 14, 5 उरणार याच्यातून, आणि इकडे 0 उरणार. म्हणजे बाकी किती उरले, 5 बाकी. किती उरले आहे तर 5 बाकी. चला, प्लस करेन की मायनस करेन, तुम्ही म्हणाल सर आता मायनस करावं लागेल. का बरं मायनस करावं लागेल, -5 करावं लागेल, कारण की मागे चाललो आपण, मार्चपासून जानेवारीपर्यंत मागे जात आहोत. बरोबर आहे का नाही. तर किती, -5. बघा, -5 करा किंवा काही तर -5 करा किंवा +2 करा, उत्तर काही तर तेच येणार. बघा, +2 करा, याच्यात सोमवार, मंगळवार, बुधवार. कोणता उत्तर येणार तर बुधवार. कोणता ऑप्शन आहे, पहिला ऑप्शन. समजलं, अरे समजलं का. तर चला, आजच्यासाठी एवढंच राहू देऊ. ठीक आहे, उद्यापासून टाईप नंबर 4 आणि टाईप नंबर 5 उद्याला. पण येताना टाईप नंबर 1, टाईप नंबर 2 आणि टाईप नंबर 3 तिन्हीचे तिन्ही टाईप चांगल्याने करून येत, तेव्हा तुम्हाला पुढचे टाईप समजणार. तर चला, PDF साठी काय करणे आहे तुम्हाला, आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तर चला, आजच्यासाठी एवढंच राहू देऊया. जय हिंद, जय महाराष्ट्र.